चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे सर्कल. ठीक आहे, सर्कल मध्ये आपलं कुठपर्यंत शिकून झालेलं आहे 3.1 पूर्ण ऑल सम शिकून झालेले आहेत. ठीक आहे, त्याचे बेसिक कन्सेप्ट पण सांगितलंय. टँजंट थेरम काय असतं, सिकेंड काय असतं, अजून काय टँजंट सेगमेंट थेरम काय असतं ते पण सांगितलंय मी तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय शिकवलं मी तुम्हाला, एक्सटेरियर पॉइंट म्हणजे एक्सटर्नल, म्हणजे सर्कल एक्सटर्नल टच आहे आणि इंटरनल टच असेल तर त्याचं सेंटरचं डिस्टन्स कसं काढायचं ते पण शिकवलं मी. ठीक आहे, म्हणजे 3.2 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्वेश्चन पर्यंत झालेला आपला. ठीक आहे, आता लास्ट क्वेश्चन राहिला तो म्हणजे क्वेश्चन नंबर 5 ला राहिला. ठीक आहे, 5 वाला पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये नाही का 4th वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट होता तेवढा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे हे शिकत नाही का, शिकत असताना व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. ओके, तिथं तुम्हाला म्हणजे 2 सर्कल दिलेला आहे, त्या सर्कल मध्ये कोणतं लाईन पॅरलल आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, जॉमेट्री मध्ये कसं माहिती का, फक्त तुम्हाला लिहिता यायला पाहिजे व्यवस्थित. ओके, म्हणजे मी एक्सप्लेन तर करतोय, एक्सप्लेनेशन तुम्हाला समजणार, पण कसं लिहिता पण यायला पाहिजे ना. ठीक आहे, ते कन्सेप्ट पण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ओके, आणि तसं जे कोणी चॅनल नवीन असेल ते सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. आणि बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा, तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे असेल त्या टॉपिकवर तुम्ही क्लिक करा, तुम्ही आरामशीर बघू शकता माझे व्हिडिओ. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कोणता टॉपिक, म्हणजे 3 टॉपिक झालेले आहेत. ओके, कोणत्याच टॉपिक मध्ये तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही जर तुम्ही ते पूर्ण स्टार्ट टू एंड बघितलं असेल तरच. ठीक आहे, चला बघा लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर 5 ला स्टार्ट करतो. 3.2 चा हा लास्ट क्वेश्चन चालू आहे आपला. ठीक आहे, आणि स्क्रीनवर तुमच्या तो क्वेश्चन डिस्प्ले करतोय. ठीक आहे, चला बघा लक्ष द्या. सो काय दिलंय, इन ऍडजॉइंट फिगर द सर्कल विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर, म्हणजे सर्कल ए आणि बी आहे, त्याचे सेंटर ए आणि बी आहे. ओके, टच इच अदर ऍट पॉइंट ई, म्हणजे ई मध्ये टच होते. ओके, बाकीचं मी हे रेडियस मी स्वतः काढलेला आहे. ओके, रेडियस ए ई जॉईन केलं आणि ई बी मी जॉईन केलं. ओके, आणि हे रेडियस पण मी जॉईन केले. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे 2 सर्कल मध्ये फक्त एक टँजंट दिलाय तिथं. ओके, so line L is common tangent. Line L is the common tangent which touch the circle at C and D. म्हणजे C आणि D ला काय होते, टच होते. ओके, रिस्पेक्टिव्हली फाइंड दी लेंथ ऑफ सेगमेंट. बघा काय विचारलंय, फाइंड दी लेंथ ऑफ दिस सेगमेंट CD, म्हणजे आपल्याला CD काढायचा आहे. ठीक आहे, CD कसा काढायचा मी हे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, इफ द रेडियस ऑफ सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे त्यांची रेडियस तुम्हाला दिलेली आहे. सो रेडियस किती दिले तुम्हाला, 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, म्हणजे हे तुम्हाला 4 दिलेला आहे आणि हे 6 दिलेला आहे. ठीक आहे, मग आता कसं करायला लागेल बघा, आम्हाला हे टोटल एबीचं डिस्टन्स माहिती आहे किती आहे, 4 + 6 दॅट इज 10 माहिती आहे. ओके, पण मला काढायचं काय, सीडी काढायचं. आता मी एक काम करतो, इथं जसं आहे तसंच लिहितो. ठीक आहे, सो द लाईन L इज द कॉमन tangent intersect at which point, at C and D. ओके, रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला लिहिता येईल, आरामशीर लिहिता येईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय हे पण माहिती पाहिजे ना. सो बघा, पहिले तुम्हाला स्मॉल रेडियस दिली आहे, सो दॅट इज R1 म्हणजेच AE. सो इथे लिहितो मी AE ची व्हॅल्यू किती दिली आहे, सो दॅट इज 4 सेंटीमीटर. ओके, आणि EB किती दिलेला आहे, सो EB दिलाय तुम्हाला दॅट इज R2. किती दिलाय EB, दॅट इज 6 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आता मला जर AB काढायचा असेल, टोटल मला AB काढायचं असेल तर मी काय करणार, मग AB काढण्यासाठी बघा हे AB मला काढायचंय. सो कसं काढणार AB, तुम्ही इथून सांगू शकता AB किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, 2 पार्ट मध्ये, AE प्लस EB. AE प्लस EB म्हणजे AE ची व्हॅल्यू किती रे, दॅट इज 4 प्लस EB किती आहे, 6 दॅट इज 10 सेंटीमीटर. ओके, हे 10 सेंटीमीटर आलं. मग आता पुढे करणार काय, आता कन्सेप्ट काय, आता मला लेंथ ऑफ CD काढायचंय. मग मी एक काम करतो, बघा हे टँजंट आहे. ओके, म्हणजे मी त्याला पॅरलल लाईन काढतो. बघा हे अशी पॅरलल लाईन काढतो असं. ओके, म्हणजे हा टँजंटला ही लाईन मी पॅरलल काढतो. म्हणजेच काय, इथं समजा इथं पॉइंट आहे K. ओके, म्हणजे A K जे आहे ना
ते मी डीबी ला परपेंडिक्युलर काढतोय. ठीक आहे. लेट म्हणजे समजा, ओके, कन्सिडर करा की मी ए के किंवा असं लिहू शकता ए के जॉईन ए के सच दॅट म्हणजे ए के असं जॉईन करा की कसं जॉईन करणार. सो ए के जॉईन ए के सच दॅट डी बी ला परपेंडिक्युलर पाहिजे. सच दॅट परपेंडिक्युलर टू डी बी किंवा बी डी लिहू शकता. बी डी झाला, विषय संपला. सो म्हणजे ए के जो आहे तो डीबी ला परपेंडिक्युलर आहे असं मी सांगतोय तिथं. ठीक आहे. कारण मी लाईन एक्स्ट्रा जॉईन करतोय ना, तो हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट होतोय. काय येते हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट होतोय. सो म्हणजे मी असं लिहितो ए के इज परपेंडिक्युलर इथं खाली लिहितो ए के इज परपेंडिक्युलर टू बी डी. ओके. म्हणजे तुम्ही इथून सांगू शकता हे जे आहे हे क्वाड्रिलॅटरल तयार झालेलं आहे, बरोबर. मग इथून सांगू शकता तुम्ही हे परपेंडिक्युलर असणार आणि हे परपेंडिक्युलर असणार. ठीक आहे. कसं काय. सो अँगल ACD इज 90 डिग्री. मान्य. ACD हे 90 डिग्री आहे, बरोबर. कारण टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल, कारण हे रेडियस आहे म्हणजे टँजेंट थेरम. ओके. सो अजून एक काय सांगू शकता. अँगल बघा हे डी पण मला 90 दाखवायचं आहे. KDC इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री. ओके. आणि हा एक 90 डिग्री म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये हा पण 90 डिग्री आहे. म्हणजे DKA पण काय असणार आहे इथे लिहू शकतो. अँगल DKA पण काय आहे KA ऑल्सो 90 डिग्री. ओके. सो इथं अँगल ए पण किती असणार आहे, हा पण किती असणार 90 डिग्री. सो CAK ऑल्सो 90 डिग्री. सो हे कोणत्या दोन थेरमनी आलेलं आहे. सो दिस वन इज टँजेंट थेरम. ओके. आणि बाकीचं मी काय केलंय हे मी कन्स्ट्रक्शनचा पार्ट केलाय पण हे परपेंडिक्युलर काढलंय. म्हणजे आता तुम्ही सांगू शकता का रे हा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो रेक्टेंगल आहे, सांगू शकता, कारण ऑल अँगल्स आर 90 डिग्री. सो दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज रेक्टेंगल. ओके. आता तुम्ही बोलणार इथं स्क्वेअर पण येऊ शकतो, नाही येणार कारण इथं साईज नुसार दिसतंय ना, आपल्याला साईज नुसार दिसतंय. सो इथे लिहायचं क्वाड्रिलॅटरल AKDC इज काय बोललो मी तुम्हाला. क्वाड्रिलॅटरल AKDC बघा AKDC हे कोणता क्वाड्रिलॅटरल झाला, हा रेक्टेंगल झाला. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पुढे काय करायचंय. पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, मग नंतर सांगतो काय करायचंय. ठीक आहे. काढलं स्क्रीनशॉट. सो आता हे जरासं व्यवस्थित करा कारण थिओरिटिकल पार्ट जे असते ना म्हणून तुम्हाला हे थोडं डिफिकल्ट वाटतंय, पण डिफिकल्ट नाही, खूप इझी कन्सेप्ट. ठीक आहे. सो बघा आता क्वाड्रिलॅटरल ह्या रेक्टँगल मध्ये जेवढा CD असेल तेवढाच AK असेल, मान्य. कारण रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड इक्वल असतात म्हणजेच कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे. म्हणजे जर मी ह्या ट्रायंगलचा विचार केला तर बघा ह्या ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम यूज करू शकतो का. ह्या ट्रायंगल मध्ये करू शकतो कारण एक अँगल 90 डिग्री आहे. जर इथं 90 डिग्री असेल तर इथं पण 90 डिग्री असणार. ठीक आहे. त्यासाठी मला ही साइड माहिती पाहिजे ना, बरोबर ना. मला ही साइड माहिती पाहिजे. मग ते ही साइड कशी काढणार. हे जर साइड काढलं तर हे आणि हे माहिती होईल, मग मला इथून हे साइड काढता येईल, बरोबर ना. ही साइड जेवढी असेल तेवढा CD असेल, संपला विषय. मला लेंथ ऑफ CD काढायचंय. सो कसं काढणार बघा. सो बघा AC किती आहे नाव, जेवढा AC आहे तेवढाच बघा. आता हे सांगितलं ना मी, हे रेक्टँगल आहे, बरोबर ना. हे रेक्टँगल आहे, मग रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड KD इक्वल असणार. सो तेवढाच KD असणार. AC किती होता बघा, हा 4 आहे, हे रेडियस आहे. मग हे काय, हे पण रेडियसच आहे ना. सो हे पण रेडियसच आहे. सो हा 4 आहे, मग हा KD पण किती असणार 4च असणार. सो इथे येणार 4 सेंटीमीटर. ठीक आहे. समजतंय का. सो मग मला आता इथून काढता येईल का टोटल DB किती आहे, BD किती आहे टोटल BD. सो बघा BD किती पार्ट मध्ये डिवाइड आहे BD. सो दॅट इज 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. BK प्लस KD, BK प्लस KD. मग मला सांगा BD ची व्हॅल्यू किती रे. बघा
जेवढा बीई आहे हे रेडियस आहे, किती आहे हे रेडियस 6 आहे बरोबर. मग हा रेडियस आहे, मग हा पण काय आहे, हा पण रेडियस तर आहे. सो हा रेडियस आहे, मग हे पण रेडियस तर आहे बीडी बरोबर ना. म्हणजे ह्या जेवढा बीडी तेवढाच बीई. बीई 6 आहे तर बीडी पण 6 असणार आहे. सो इथे लिहा 6. मग आपल्याला बीके काढायचं आहे. सो इथे लिहा मी बीके प्लस केडी. किती आहे केडी, बघा जेवढा एसी आहे तेवढाच केडी आहे मान्य. म्हणजे केडी किती आहे, हा 4 आहे. ओके, सो प्लस मध्ये 4 आहे, इकडे आला -1. सो 6 - 4. सो दॅट इज बीके. बीके तसंच राहणार ना. सो बीके ची व्हॅल्यू किती येणार, बीके दॅट इज 2 सेंटीमीटर काढला. आता ह्या ट्रायंगल मध्ये विचार करा. बघा ह्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ABK करा. मग अप्लाय पायथागोरस थेरम करा. कारण अँगल के किती आहे, हा 90 डिग्री. अँगल के इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, सो करा अप्लाय पायथागोरस थेरम. अप्लाय पायथागोरस थेरम. सो पायथागोरस थेरम अप्लाय केला कसं आहे ना, बघा 90 चा अपोजिट ही साइड आहे, 90 च्या अपोजिट ही साइड. सो दॅट इज AB चा स्क्वेअर. AB चा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर. कोणता येणार, BK स्क्वेअर प्लस AK स्क्वेअर. BK स्क्वेअर प्लस AK स्क्वेअर. ठीक आहे, हे रफ करतो आम्ही. इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट नाही. बघा आता पुढं. सो इथं काय ना, AB ची व्हॅल्यू 10 आहे बघा. 4 + 6 हे 10 आहे, 10 चा स्क्वेअर बरोबर ना. AB ची व्हॅल्यू 10 चा स्क्वेअर. ओके, सो इथं BK चा स्क्वेअर आहे. BK किती काढला मी, BK 2 काढला. सो 2 चा स्क्वेअर प्लस AK मला काढायचं आहे ना. सो AK चा स्क्वेअर येणार. ठीक आहे, सो 10 चा स्क्वेअर किती येणार, 100 इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 प्लस AK स्क्वेअर. ठीक आहे, सो 100 इथं प्लस 4 इकडे आलं -4 होणार. सो 100 - 4 इक्वल टू AK स्क्वेअर. सो किती येणार, 96 येणार इक्वल टू AK स्क्वेअर. ठीक आहे, मग टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो इथं आन्सर किती आलं, एक मिनिट चेक करू दे, आले का बघू दे मला. हा, त्यांनी काय केलं माहितीये का, 16 6 जा केलंय बघा. 16 6 जा करून बघा याला. 16 6 जा येत आहे का, इथं लिहितो मी AK स्क्वेअर. ठीक आहे, सो 16 6 जा, 6 6 जा 36, 6 आहे. ठीक आहे, 3 कॅरी, 6 1 जा आणि हे 3 कॅरी 96. ठीक आहे, म्हणजे मी 96 ला असं लिहू शकतो. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम AK ची व्हॅल्यू काय येणार, 16 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 4 चा आणि 6 कोणाचा आहे का, नाही कोणाचाच नाही. सो AK ची व्हॅल्यू आली 4√6. ठीक आहे, सेंटीमीटर. जर हा AK 4√6 असेल तर हा CD पण किती असणार, 4√6 असणार. का, कारण रेक्टेंगलची अपोजिट साइड कॉन्ग्रंट असतात. कारण मी दाखवले हे कॉन्ग्रंट आहे. ठीक आहे, टाइम बघू दे मला किती झालाय. ठीक आहे, टाइम आहे मला अजून सांगायला. बघा जेवढा AK तेवढाच CD. म्हणजे मी ते लिहू शकतो, जेवढा AK आहे तेवढाच CD असणार. ठीक आहे, सो 4√6 सेंटीमीटर. रिझन लिहा, अपोजिट. हा रिझन तुम्ही लिहा इथं. ठीक आहे, इथं पुढे रिझन तुम्ही लिहा, अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, सो ह्याची व्हॅल्यू पण 4√6 येणार. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू पण 4√6 येणार. ठीक आहे, बघा स्टेप मोठे आहेत पण कन्सेप्ट जर एकदा व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, काय केलं आपण, ह्या दोघांची ऍडिशन केली. ओके, हे काढला पहिलं. जेवढा AE आहे तेवढाच AC आहे, मान्य. जेवढा AE तेवढाच AC आणि जेवढा BE आहे तेवढाच BD, कारण हे रेडियस आहे, हे पण रेडियस आहे. ओके, जेवढा AC आहे तेवढाच BK आहे. हा, मग काय केलं मी, पूर्ण ह्याच्यातून हे मायनस केलं तर मला हे भेटलं. ह्या टोटल मधून मी हे मायनस केलं. सो मला BK भेटला आणि हे भेटलं. मग ह्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला. तिथून मी AK काढला. AK जेवढा असेल तेवढा CD असेल. संपला विषय. इझी क्वेश्चन आहे, त्याला डिफिकल्ट करू नका. ठीक आहे, नाव नेक्स्ट आता 3.3 शिकवणार आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर.
3.3 साठी काय काय रिक्वायरमेंट आहे ते पहिले बेसिक शिकून घ्या. ठीक आहे, जर बेसिक कन्सेप्ट येत असेल तर तुम्हाला 3.3 इझिली येणार. ठीक आहे, लक्ष द्या. सो बघा, करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ अ कॉन्गरंट आर्क ऑफ अ सर्कल आर कॉन्गरंट. आता तुम्हाला इथे गिवन काय दिलंय नीट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला एवढं मोठं रिझन लिहायचं आहे प्रत्येक वेळेस. ठीक आहे, म्हणजे 3.3 मध्ये जर असा क्वेश्चन म्हणजे कॉर्ड कॉन्गरंट असेल किंवा आर्क कॉन्गरंट असेल तर तुम्हाला हे असं लिहावं लागेल. केव्हा लिहावं लागेल ते पण सांगेल तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 3 बेसिक कन्सेप्ट आहेत. 3 बेसिक कन्सेप्ट आल्यावरच तुम्हाला 3.3 इझिली सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, सो बघा, करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ अ कॉन्गरंट आर्क आहे. बघा काय दिलंय, कॉन्गरंट आर्क दिलेला आहे ऑलरेडी. म्हणजे समजा माझा सर्कल आहे. ठीक आहे, माझ्याकडे एक सर्कल आहे, सपोज नाव आहे सी. ठीक आहे, सेंटरचा. आणि माझ्याकडे एक कॉर्ड आहे. काय बोललो मी, एक कॉर्ड आहे. ओके, जर समजा करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ अ कॉन्गरंट आर्क. कॉन्गरंट आर्क म्हणजे काय, कॉन्गरंट आर्क म्हणजे काय, हे आर्क बघा, हे आर्क तुम्हाला गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, समजा इथे 2 कॉर्ड आहेत. काय बोललो मी, 2 कॉर्ड आहेत. बघा, हे एक कॉर्ड आहे आणि हे एक कॉर्ड आहे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर समजा तुम्हाला हा एक आर्क कॉन्गरंट आर्क दिला ना, सॉरी आर्कच्या बाबतीत बोलतो मी, हा एक आर्क बघा, ए बी आणि हे सी. ठीक आहे, बी ए काय झालं, हे कॉर्ड झालं. आणि बी सी काय झाला, हा पण एक कॉर्ड झाला. आणि आर्क कोणते बघा, आर्क बी ए आर्क. म्हणजे सपोज मी याला अजून एक नाव देतो, डी नाव देतो. ठीक आहे, आणि सपोज नाव देतो पी. ओके, काय दिलंय, कॉन्गरंट आर्क दिलाय. म्हणजे जेवढा आर्क बीडीए आहे, बीडीए आहे, तेवढाच कॉन्गरंट त्यांनी काय दिलाय माहिती का, तेवढाच बीपीसी दिलाय. म्हणजे हा आर्क आणि हा आर्क कॉन्गरंट दिलेला आहे. काय दिलेला आहे, आर्क कॉन्गरंट दिलाय, बीपीसी. ठीक आहे, हे तर काय दिलंय, हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. इथे डी लिहितो, इथं आतमध्ये लिहितो. ठीक आहे, क्वेश्चन मध्येच तुम्हाला ते तसं दिलेलं आहे, कॉन्गरंट आर्क. जर कॉन्गरंट आर्क असतील तर ते काय म्हणतात, ते करस्पॉन्डिंग कॉर्ड. म्हणजे त्याचे जे काय बाकीचे कॉर्ड आहेत बघा, हे कॉर्ड, हे वाला कॉर्ड आणि हा वाला कॉर्ड. जर आर्क हा जर 10 असेल आणि हा आर्क 10 असेल तर हे पण कॉर्ड जे आहेत ते कॉन्गरंट असणार आहे. काय बोललो मी, कॉन्गरंट म्हणजे सेम असणार आहे. जर हा 6 असेल तर हा पण 6 असणार. ठीक आहे, म्हणजे काय, कॉर्ड कोणते, सो कॉर्ड बी ए इज कॉन्गरंट टू बी सी. सो कॉर्ड बी सी. समजते का. जर क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला त्यांनी असं सांगितलं की आर्क कॉन्गरंट आहे, समजा 2 आर्क कॉन्गरंट आहे, मग त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड पण कॉन्गरंटच असणार आहे. ठीक आहे, काय बोलतो, त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड पण कॉन्गरंटच असणार. पण लिहिताना कसं लिहिणार, रिझन. जर समजा मी हे लिहिलं, मग आता रिझन काय लिहिणार तुम्ही, रिझन पण लिहावं लागेल ना. सो रिझन लिहिणार करस्पॉन्डिंग कॉर्ड, कुणाच्या करस्पॉन्डिंग, सो ह्या आर्कच्या करस्पॉन्डिंग, ह्या आर्कच्या करस्पॉन्डिंग. ठीक आहे, सो ऑफ अ कॉन्गरंट आर्क. आर्क ऑलरेडी तुम्हाला गिवन दिलेलं आहे, आर्क कॉन्गरंट आहे, त्यांनी असं स्वतः सांगितलंय. ठीक आहे, सो ऑफ अ सर्कल आर्क कॉन्गरंट म्हणजे कॉर्ड पण कॉन्गरंट असतील, कॉर्ड पण कॉन्गरंटच असतील. ठीक आहे, हा पण कॉन्गरंटच असेल. ठीक आहे, हे कन्सेप्ट आहे तिथं. ओके, एवढं तर तुम्हाला समजलं पाहिजे. इथं आर्क कॉन्गरंट त्यांनी दिलेला आहे, मग ऑटोमॅटिक कॉर्ड पण कॉन्गरंट असतील, हे सांगण्याचा उद्देश आहे. ठीक आहे, सो चला काढा पटकन स्क्रीनशॉट आणि हे स्टेप लिहून घ्या पटकन. नाव आता पार्ट नंबर बी. ठीक आहे, आता सेकंड कन्सेप्ट काय 3.3 साठी. ठीक आहे, बघा करस्पॉन्डिंग आर्क. आता इथं चेंज झालं, सो करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्गरंट कॉर्ड. म्हणजे इथं गिवन काय दिलं तुम्हाला, कॉन्गरंट कॉर्ड दिलाय. म्हणजे समजा इथं माझ्याकडे 2 कॉर्ड आहेत. ठीक आहे, हा कॉर्ड आहे. ओके, असा टच झालेला आहे, किंवा समजा असा आहे, समजा किंवा असा आहे. ठीक आहे, हा जर 5 सेंटीमीटर असेल ए बी, तर हा सीडी पण 5 सेंटीमीटर आहे असं समजा. ठीक आहे, कॉन्गरंट कॉर्ड दिलाय ना. ओके, जेवढा सीडी आहे तेवढाच एबी आहे, म्हणजे तेवढाच कॉर्ड आहे. ओके, सो कॉर्ड एबी जेवढा आहे तेवढाच कॉन्गरंट टू कॉर्ड काय आहे,
सो दॅट इज CD आहे असं समजा. CD हे तर तुम्हाला गिवन दिलेलं आहे, ह्याच्यात काही इश्यू नाही एवढा. ठीक आहे. सो कॉन्ग्रंट कॉर्ड जेवढा AB तेवढा CD. मग ते काय म्हणतात ते की करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे याचे करस्पॉन्डिंग जे आर्क आहेत हे वाले आर्क. सो ऑफ अ कॉन्ग्रंट कॉर्ड म्हणजे कॉन्ग्रंट कॉर्डचे करस्पॉन्डिंग काय आहे, हे दोन आर्क आहेत. हे एक आर्क आणि हे एवढा एक आर्क. बघा हा एक आर्क आणि हा एक आर्क ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे ते काय म्हणतात, जर कॉन्ग्रंट कॉर्ड दिले असतील तर त्याचे आर्क पण कॉन्ग्रंटच असतील. म्हणजे जर समजा C इथं P आहे आणि D. ओके. इथे समजा ह्या पॉइंटला नाव देतो मी F नाव देतो. ठीक आहे. म्हणजे जेवढा आर्क CPD आहे तेवढाच कॉन्ग्रंट आर्क काय असणार आहे, सो दॅट इज AFB. AFB. FB. ठीक आहे. मग रिझन काय लिहिणार तुम्ही, बघा ज्यावेळेस कॉन्ग्रंट कॉर्ड देतील ना, कॉन्ग्रंट कॉर्ड देतील त्यावेळेस रिझन तुमचं हे पूर्ण यायला पाहिजे. ठीक आहे. करस्पॉन्डिंग आर्क बघा हे आर्कच्या बाबतीत नाही. सो करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. हे तुम्हाला रिझन लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे. कधी कधी तुम्ही बाय मिस्टेक दुसरंच लिहू शकता. ठीक आहे. त्यावेळेस तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुम्हाला क्वेश्चन मध्ये कॉन्ग्रंट आर्क दिलाय का हे दिलंय, कॉर्ड दिलंय हे पण माहिती पाहिजे. ह्याच्यावरून लगेच समजू शकतो बघा आपण कॉन्ग्रंट कॉर्ड. ओके. मला काय लिहायचं, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. ठीक आहे. म्हणजे आर्क कॉन्ग्रंट असतील, आर्क कॉन्ग्रंट असतील. ठीक आहे. ज्यावेळेस त्यांनी कॉर्ड कॉन्ग्रंट दिलाय ना, मग आर्क कॉन्ग्रंट असण्यासाठी आपण हा फॉर्म्युला लिहितो. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट. मग नंतर अजून एक थर्ड पॉईंट सांगतो, मग नंतर डायरेक्ट एक्सरसाइज वर येतो. कन्सेप्ट समजून घ्या. हा टाईप कोणता आहे, हा C टाईप आहे. ठीक आहे. सो बघा आता, सो त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे आणि दोन रेडियस दिलेला आहे. ठीक आहे. बघा रेडियस मधला जो काय अँगल असेल, बघा हा रेडियस आहे आणि हा रेडियस आहे. ठीक आहे. आणि रेडियस मधला जो अँगल जो असेल ना, जर समजा अँगल BAC दिलाय तुम्हाला, समजा इथे दिलाय 50 डिग्री. ठीक आहे. मग मेजर ऑफ आर्क पण हा जर 50 डिग्री दिला असेल तर मेजर ऑफ आर्क पण काय असणार आहे, सो मेजर ऑफ आर्क हा जो काय आर्क आहे BC. ठीक आहे. तो पण तुम्हाला तुमचा किती असणार आहे, 50 असणार आहे. ठीक आहे. समजतंय का मी काय बोललो, इथं रेडियस आहे आणि इथं रेडियस आहे. ह्या रेडियस मधला जो काय अँगल क्रिएट होणार आहे तेवढाच मेजर ऑफ आर्क असणार आहे, तेवढाच ह्याची लेंथ पण किती असणार आहे, सो 50 असणार आहे. हे समजून घ्या बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. ओके. हे एवढं रिझन लक्षात ठेवा. हा जर 50 असेल तर हा आर्क पण 50 असणार. जर हा समजा जर 40 डिग्री असेल, समजा हा 40 आहे, अँगल 40 आहे, तर समजून जायचं की हा पण 40 असणार. किंवा तुम्हाला मे बी असं पण देऊ शकतात, बघा मे बी तुम्हाला असं पण देऊ शकतात. कसं देऊ शकतात, सो समजा इथे 40 मी काढलंय. ठीक आहे. तुम्हाला पहिला असं देऊ शकतात, मेजर ऑफ आर्क, हा मेजर ऑफ आर्क BC. ठीक आहे. BC हा तुम्हाला 40 देतील. ठीक आहे. जर समजा मेजर ऑफ आर्क दिलाय पण अँगल नाही दिला, मग अँगल किती असणार, हा जो 40 आहे मग अँगल ऑटोमॅटिक किती असणार, BAC तो पण 40 असणार. ठीक आहे. असं रिव्हर्स पण विचारू शकतात. ठीक आहे. हे कन्सेप्ट पण महत्वाचं आहे. जेवढे मी 2 कन्सेप्ट शिकवले आहे महत्वाचे, तेवढाच हा तिसरा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट पटकन लवकर. फॉर एक्झाम्पल साठी लिहायचं, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे एक्स्ट्रा माहिती पाहिजे तुम्हाला. एक्सरसाइज 3.3 मधला फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला इथं, सो गिवन अँगल ECF. कुठे आहे, ECF म्हणजे तुम्हाला हा अँगल दिलाय, किती दिलाय, 70 डिग्री. ठीक आहे. सो तुम्हाला क्वेश्चन बघा डिस्प्ले होईल ना, स्क्रीनवर डिस्प्ले होईल. सो पॉइंट GDEF आर कोन सायक्लिक पॉइंट ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. म्हणजे बघा ना, DEFG जे आहे ते कोण सायक्लिक आहे. कोण सायक्लिक म्हणजे काय, ते सायकलवर म्हणजे सॉरी ह्या सर्कलवर पॉइंट दिलेला आहे, त्याला म्हणतो आपण कोन सायक्लिक. ठीक आहे. सो पुढं अँगल हे गिवन दिलंय तुम्हाला, म्हणजे हेच गिवन दिलेलं आहे. सो अँगल ECF दॅट इज 70 डिग्री. ठीक आहे. मेजर ऑफ आर्क DGF म्हणजे याची लेंथ दिली तुम्हाला, सो इथून ते इथपर्यंत.
सो टोटल लेंथ म्हणजे मेजर ऑफ आर्क, ठीक आहे, दॅट इज 200 दिलेली. हा, हे लक्षात ठेवा, हे 200 दिलेलं आहे इथून ते इथपर्यंत. सो हे 200 आहे. मग मला सांगा ECF हा 70 आहे, तर हा EF पण किती असणार आहे? 70 असणार आहे, कारण मी आताच तुम्हाला कन्सेप्ट सांगितलंय. ठीक आहे. सो बघा इथे लिहायचं डायरेक्ट सोल्युशन मध्ये लिहायचं काय येणार, अँगल ECF किती दिलेला आहे? 70 डिग्री. ठीक आहे, ECF 70. मग जेवढा ECF आहे, बरोबर, जेवढा ECF आहे तेवढाच मेजर ऑफ आर्क काय आहे? सो मेजर ऑफ आर्क कोणता आहे? EF तेवढाच असणार आहे, बरोबर ना? तेवढाच मेजर ऑफ आर्क काय असणार आहे? बघा हे आर्क आहे हा, आणि हे कंस टाकलाय म्हणजे ब्रॅकेट टाकलाय. सो मेजर ऑफ आर्क EF पण तेवढाच असणार आहे. सो इथे मी लिहू का डायरेक्ट? मग हा दोघं काय आहेत? 70 डिग्री. ठीक आहे, 7 8 काढतो, हे येणार 70 डिग्री. ठीक आहे, मी आताच सांगितलं होतं तुम्हाला काय कसं येत आहे. ठीक आहे, पुढं बघा हा 70 आहे, मग हा टोटल किती? 200. ओके, मग सर्कलची अँगलची ऍडिशन किती असते रे? दॅट इज 360 असते. म्हणजे अँगल सर्कलचा किती असतो? टोटल वन सर्कल, सो दॅट इज 360. मग 360 मधून तुम्हाला हे एवढं मायनस करावं लागेल तरच तुम्हाला हे भेटेल, बरोबर ना? सो मेजर ऑफ आर्क DE काढायचं, मला हे काढायचंय DE काढायचं. मग कसं लिहिणार? सो नाव मेजर ऑफ आर्क EF, बघा नीट लक्ष द्या, EF प्लस मेजर ऑफ आर्क FGD प्लस मेजर ऑफ आर्क कोणाचा असणार? DE इज इक्वल टू किती असणार आहे? टोटल सगळ्यांची ऍडिशन किती असणार? टोटल सर्कलची ऍडिशन दॅट इज 360. ठीक आहे, इथे लिहा रिझन, लिहा काय लिहितो रिझन? मेजर ऑफ अँगल ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री. ठीक आहे, हे व्यवस्थित लिहा तर तुम्हाला मार्क्स भेटतील. रिझन लिहत चला प्रत्येक वेळेस. ठीक आहे, सो पुढं बघा ह्याची व्हॅल्यू किती आहे? EF ची आता सांगितलं, जेवढा ECF आहे तेवढाच EF आहे. ओके, 70 डिग्री दॅट इज 70 प्लस आर्क FGD म्हणजे बघा इथे दिले तुम्हाला FGD दिला, किती दिलाय? 200 प्लस हे काढायचं आहे ना आपल्याला, DE काढायचं आहे, मेजर ऑफ आर्क DE काढायचं आहे, इक्वल टू किती असतं? 360. ओके, आणि हे रिझन आहे ना ह्याच्या पुढे लिहा, ह्याच्या समोर लिहू नका. ओके, सो बघा हे टोटल किती झाले? 270. सो 270 प्लस मध्ये तिकडे गेला तर म्हणून मायनस. सो इथे लिहा मेजर ऑफ आर्क DE इक्वल टू 360 मायनस हे 270 तिकडे न्या. ओके, म्हणजे मेजर ऑफ आर्क किती येणार आहे? DE किती येणार आहे? सो 360 मधून 270 मायनस करा, सो दॅट इज 90 डिग्री येणार. ठीक आहे, सो 90 येणार. ओके, हे एवढं येणार. समजतंय का? 270 बघा, 360 मधून 270 मायनस करा, किती येणार इथं? 90 डिग्री येणार आहे. ओके, चला पटकन एवढं स्क्रीनशॉट काढा. दिसतंय का खालचं? हो दिसतंय तुम्हाला खाली ते काय लिहिलेलं आहे. ओके, पटकन काढा लवकर. चला आता म्हणजे हे 90 डिग्री आलं. ओके, सो हे 90 आलं आणि हे किती आहे? 70. मग हे काढायचं काय आपल्याला? मेजर ऑफ आर्क DEF काढायचं. बघा DEF म्हणजे मला टोटल आर्क काढायचं DEF. ओके, बघा 90 प्लस 70 करा म्हणजे DEF भेटेल. इझी आहे ना, खूप इझी क्वेश्चन. ठीक आहे, सो बघा हे रफ करतो. आता सेकंड सॉल्व्ह करतो. सेकंड बघा कसं करणार. सो मेजर ऑफ आर्क, सेकंड वाला मेजर ऑफ आर्क काय काढायचं? DEF काढायचंय. DEF किती पार्ट मध्ये डिवाइडेड? DEF 2 पार्ट मध्ये डिवाइडेड. सो मेजर ऑफ आर्क DE ओके प्लस मेजर ऑफ आर्क EF. ठीक आहे, हे जरासं व्यवस्थित लिहा. सो DE किती आलाय? 90, आताच काढलं. EF किती आहे? EF सो EF हा 70 तर हा पण 70, आता लिहिलं होतं मी तिथं. म्हणजे टोटल किती झालं? 160. संपला EF. ठीक आहे, सो हे एवढं येणार आहे 160. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 3च क्वेश्चन आहेत. 3.3 मध्ये 3च क्वेश्चन आहेत. व्यवस्थित करा 3 क्वेश्चन. ठीक आहे, खूप इझी क्वेश्चन आहेत. आता तुम्ही स्वतः बघितलं किती इझी क्वेश्चन आहे.
ठीक आहे, जेवढा हा असेल तेवढाच हा आहे. ठीक आहे, हा 70 आहे, हा किती आहे टोटल 200, म्हणजे टोटल 270 झालं. म्हणजे 360 मधून 270 मायनस केल्यावर तुम्हाला डीई भेटेल. ओके, आणि जर मला हे टोटल काढायचं असेल तर मी 90 प्लस 70 करणार 160. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. नंबर सेकंड वाला जो आहे तो बोर्डाच्या दृष्टिकोनातून खूप आयएमपी क्वेश्चन आहे. ठीक आहे, आयएमपी क्वेश्चन तुम्ही नाही का 2-3 वेळा प्रॅक्टिस करा. ठीक आहे, सो बघा लक्षात इथं काय काय दिलंय. सो क्वाड्रिलेटरल नाही, ट्रायंगल QRS इज इक्विलॅटरल ट्रायंगल, प्रूव्ह दॅट, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे, म्हणजे हे ऍक्च्युली QR हे एक प्रकारचा कॉर्डच झाला, RS पण कॉर्ड झाला आणि SQ पण कॉर्ड झाला. म्हणजे तिन्ही कॉर्ड तुम्हाला कसे दिलेला आहे, कॉन्गरंट दिलेला आहे. ठीक आहे, पण आता ट्रायंगलच्या बाबतीत विचार केलाय म्हणून आपण बघू आता काय काय दिलंय. सो आर्क RS इज कॉन्गरंट टू आर्क QS इज कॉन्गरंट टू आर्क QR. ठीक आहे, म्हणजे ते काय म्हणतात हे प्रूफ करून दाखवा की आर्क RS हा जेवढा असेल तेवढाच SQ दाखवा. ओके, तेवढाच QR दाखवा, असं कोण बोलतंय, असे क्वेश्चन बोलतंय. ठीक आहे, सो क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे प्रूफ करायचंय. ओके, सो काय काय दिले बघा. In triangle, so given triangle QRS is equilateral triangle. ठीक आहे, सो तुम्हाला हे ट्रायंगल कसं दिलेलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय. ओके, सो पुढे बघा काय काय. सो नाव नेक्स्ट इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. सो आता इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. सो दॅट इज segment RQ is congruent to segment RS is congruent to segment which one, SQ. ठीक आहे, म्हणजे सगळे जे काही साइड आहेत, सेगमेंट आहे ते कॉन्ग्रंट आहे. मग विचार करा, हे सेगमेंट म्हणजेच तुमचे कॉर्ड आहे, ह्या सर्कलचे कॉर्ड आहे. ओके, म्हणजे कॉर्ड तुम्हाला कॉन्ग्रंट दिलेला आहे. जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहे. सो मी डायरेक्ट लिहिणार बघा, एकच स्टेप मध्ये आन्सर आहे. कॉर्ड तुम्हाला कॉन्ग्रंट दिलेत ना, संपला विषय. मग त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण कसे असणार आहेत, सो दॅट इज कॉन्ग्रंट. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला टाईप A आणि टाईप B शिकवलाय बघा, त्याच्यावरच डिपेंड आहे. ठीक आहे, सो मी ते डायरेक्ट लिहू शकतो. मेजर ऑफ आर्क म्हणजे RQ कुठे, RQ, सो RQ हा कॉर्ड आहे. ओके, कॉर्डचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे, सो RQ इज कॉन्ग्रंट टू आर्क RS. बघा हे RS सेगमेंट कॉन्ग्रंट आहे, ह्या कॉन्ग्रंट, हा कॉन्ग्रंट, हा कॉन्ग्रंट आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रंट असतील. सो RS इज कॉन्ग्रंट टू आर्क SQ. झालं, हेच तर प्रूफ करायचं होतं. बघा RS कुठे लिहिलंय, RS मिडलला लिहिलंय. सो QS कुठे आहे, QS आहे, आणि QR ते पुढे आहे. ठीक आहे, सिक्वेन्स कसं पण चालेल. ओके, सो रिझन काय लिहिणार, रिझन पण महत्वाचं आहे ना. रिझन कसं लिहिणार, कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत, म्हणजे कसं लिहिणार, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, समजतंय का. म्हणजे तुम्हाला इथे काय दिलंय, कॉन्ग्रंट कॉर्ड दिलेले आहेत, म्हणजे सेगमेंट कॉन्ग्रंट आहे, तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रंट असतील, त्याचे आर्क पण कॉन्ग्रंट असतील. ठीक आहे, हेच तर सांगायचंय, बाकी एक्स्ट्रा काय नव्हतं. सो पहिलं जे काही प्रूफ करायचं होतं ते प्रूफ मी इझिली केलेलं आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. ना आता सेकंड वाला बघा काय प्रूफ करायचंय. सो बघा QRS कुठे, QRS म्हणजे बघा मेजर ऑफ आर्क दिलाय, मग मी आर्क वरूनच जाणार. ठीक आहे, QRS म्हणजे हा जो काय आहे आर्क, तुम्हाला किती दाखवायचा आहे, 240 दाखवायचा आहे. ठीक आहे, सो पहिले त्यांनी काय दिले तुम्हाला बघा, आपण काय प्रूफ केलेला आहे, हा जेवढा आहे QR तेवढाच RS आहे आणि तेवढाच SQ आहे, हे मी असं प्रूफ केलंय. ठीक आहे, मग मी इथे लिहितो. सो मेजर ऑफ आर्क QR जेवढा आहे तेवढाच मेजर ऑफ कोणता आहे, मेजर ऑफ आर्क RS आहे. ओके, सो RS तेवढाच काय आहे, सो मेजर ऑफ आर्क, सो याच्या पुढेच लिहा,
ठीक आहे, ह्याच्या इक्वल टूच लिहा, बघा त्याच्या समोरच लिहा मेजर ऑफ आर्क, ह्याच्या समोर इक्वल टू लिहा काय, हेच लिहा पुढं. सो एस क्यू पण तेवढाच आहे, एस क्यू पण तेवढाच आहे. सो तिघांचं जे काय लेंथ आहे ते सेमच आहे. सपोज मी त्याला एक्स कन्सिडर करतो, ठीक आहे, हा एक्स आहे, हा एक्स आहे आणि हा एक्स आहे, पण मला माहित नाही ना अॅक्युरेट किती आहे. ओके, सो पहिले मी त्याला एक्स कन्सिडर करतो. सो आता काय करतो बघा, सो इथे मी लेट लिहिला, ठीक आहे, म्हणजे समजा की हे आर्क जे आहे तर आपण एक्स मानू. ओके, सो आता बघा नाव, आता मेजर ऑफ आर्क आर क्यू, मेजर ऑफ आर्क आर क्यू प्लस मेजर ऑफ आर्क आर एस प्लस मेजर ऑफ आर्क एस क्यू. टोटल सगळ्यांची ऍडिशन किती असणार आहे, सो दॅट इज 360. ओके, किती असणार आहे 360. तिथे लिहावं लागेल तुम्हाला, मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. ठीक आहे, इथे लिहा समोर मेजर ऑफ सर्कल इज 360. ठीक आहे, सो आता ह्या तिघांना मी काय कन्सिडर केलेलं आहे, ह्याला एक्स, ह्याला एक्स, ह्याला एक्स कन्सिडर केलं. सो एक्स प्लस ह्याला एक्स इक्वल टू 360. ओके, सो किती एक्स झाले, दॅट इज 3x झाले, that is 360. okay, so x equal to 360 divide by 3 multiply with regular divide, so x ची व्हॅल्यू आली 120. ओके, म्हणजे 120 कोणाची आली रे, बघा x ची व्हॅल्यू 120 आली, म्हणजेच मेजर ऑफ आर क्यू आर जो आहे तो 120 आहे, हा पण 120 आहे. ओके, आर एस पण 120, एस क्यू पण किती असणार आहे 120 असणार आहे. ठीक आहे, बरोबर ना. सो मग आम्हाला काय काढायचंय, क्यू आर एस काढायचं. बघा क्यू आर एस काढायचं, म्हणजे हा 120 आणि हा 120, दॅट इज 240. ओके, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. लास्ट स्टेप राहिली एक, मग ते करूया. चला 120 आहे ना, ठीक आहे. सो आता ह्याच्या खाली लिहा पटकन ना, इझी सम आहे, डिफिकल्ट नाही त्याच्यात काय. सो मेजर ऑफ आर कोणता काढायचा, क्यू आर एस काढायचा, क्यू आर एस किती असणार आहे, सो दॅट इज क्यू आर मेजर ऑफ आर क्यू आर प्लस मेजर ऑफ आर काय असणार आहे आर एस. आर एस इथे व्यवस्थित लिहा, आर एस, हा आर बाजूला लिहितो. ठीक आहे, सो हा एक्स आहे प्लस हा एक्स आहे, सो टोटल 120 प्लस 120 लिहा. ठीक आहे, सो दॅट इज 240 डिग्री येणार आहे. मेजर ऑफ आर्क कोणाचं काढलं मी, दॅट इज क्यू आर एस, दॅट इज 240. हेन्स प्रूफ आला का, हेच तर करायचं होतं, हेच तर प्रूफ करायचंय मला. खूप इझी क्वेश्चन आहे. चला काढा स्क्रीनशॉट. नंबर 3 वाला बघा, ह्या व्हिडिओ मधला लास्ट क्वेश्चन, त्याच्यानंतर 3.3 ऑल क्लिअर होणार आहे. ठीक आहे, नंतर फक्त 3.4 राहील, मग आपला सर्कल पूर्ण क्लिअर होईल. ठीक आहे, सो बघा आता काय दिली तर कॉड ए बी, गिव्हन मध्ये तसंच लिहा. सो गिव्हन कॉड ए बी, ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉड सी डी. ठीक आहे, म्हणजे कॉड ए बी जेवढा आहे तेवढाच सी डी आहे. जर हा 10 सेंटीमीटर असेल तर हा कॉड पण सी डी किती असणार आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला दिलंय कॉड कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे जर कॉड कॉन्ग्रुएंट असतील तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, बघा हा कॉड, मग ह्या कॉडच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे, आर्क बघा हा ए सी बी. ओके, म्हणजे हा एवढा आर्क ना, इथून ते इथपर्यंत आर्क बघा, सो दॅट इज ए सी बी. ओके, सो इथे मी लिहू शकतो कॉड आर्क ए सी बी, एसीबी तेवढाच कॉन्ग्रुएंट टू काय असणार आहे, जेवढा सीडी बघा, कॉड सीडी कुठे आहे सीडी. ओके, म्हणजे हा कॉड आणि हा कॉड सेम आहे, सो त्याचे आर्क पण कसे असणार आहेत, जेवढा एसीबी असेल बघा एसीबी तेवढा सीबीडी असणार, कारण त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण कसे असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा सीडी साठी काय येणार आहे आर्क सीबीडी येणार, सो आर्क सी बी डी येणार. ठीक आहे, इथे लिहा रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग आर्क, कारण मी आर्क लिहिलंय ना, सो करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रुएंट कॉर्ड, आणि कॉर्ड त्यांनी काय दिलंय कॉन्ग्रुएंट दिलंय, सो कॉन्ग्रुएंट कॉर्ड
ऑफ अ सर्कल आर कॉन्करंट. ठीक आहे, इथे दिले कॉन्करंट. ठीक आहे. सो म्हणजे त्याचे आर्क पण कसे असणार आहे, आर्क ऑल्सो कॉन्करंट असणार आहे. ठीक आहे, इथे लिहिलंय मी. सो आता नीट बघा, आर्क एसीबी कुठे आहे, एसीबी. ओके, हे एसीबी बघा किती पार्ट मध्ये डिवाइड आहे ते लिहा. सो आर्क एसीबी 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. सो एसी प्लस सीबी लिहा. सो आर्क एसी प्लस आर सीबी लिहा. सीबी इज इक्वल टू, बघा हे कॉन्करंट आहे म्हणजे त्याला फक्त मी इक्वल टू लिहितो. ठीक आहे, इक्वल टू. आता आर्क सीबीडी बघा, सीबीडी किती पार्ट मध्ये डिवाइड आहे. सो दॅट इज सीबी प्लस बीडी. सीबी आर सीबी प्लस आर, हे जर व्यवस्थित स्ट्रेट लाईन मध्ये लिहा, सीबी प्लस बीडी. ओके, आता नीट बघा, नीट ऑब्झर्व करा. आर्क एसी, हे बघा आर्क सीबी इथं प्लस मध्ये, बरोबर ना. सो तिकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे हे प्लस मध्ये, तिकडे गेल्यावर मायनस. म्हणजे आर्क सीबी हा प्लस मध्ये, हा तिकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनस होणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं होणार, मायनस हे तिकडे जाणार. आर सी बी इकडे होता प्लस मध्ये, तिकडे गेला काय झालं, मायनस झाला. सो हे आणि हे कॅन्सल होणार आहे. समजतंय का. सो इथे मी लिहितो बघा, आर सी बी हे तसंच लिहितो मी, म्हणजे हे तिकडे गेलं कॅन्सलच होणार आहे. सो मी त्याच्या आधीच कॅन्सल करतो. ठीक आहे, असं ना तसं तिकडे गेल्यावर ते कॅन्सलच होणार आहे. त्याच्या आधीच मी हे ह्याला कट करतो. ठीक आहे, म्हणजे काय काय राहिलं, फक्त आर एसी आणि आर बीडी राहिला. ओके, बीडी राहिला का, एवढंच आलं काय, आर एसी प्लस बीडी इज ए. सो कॉन्करंट लिहायचं असेल तर कॉन्करंट लिहा. ओके, कॉन्करंट दाखवायचं होतं, कॉन्करंट दाखवलाय. सो हेच प्रूफ, हेच तर दाखवायचं होतं मला. खूप इझी क्वेश्चन होता. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. हा, आणि अभ्यास रेग्युलर दाखवा. आणि व्हिडिओ जर तुम्ही नाही का असं पाठीमागं बॅकग्राऊंडला व्हॉट्सअप किंवा इन्स्टा चालू ठेवत असेल तर तुम्हाला जॉमेट्री काल पण हार्ड जात होतं आणि आज पण हार्ड नक्कीच जाणार. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जॉमेट्री जास्त कन्सेप्ट समजणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मॅथ्स मध्ये कंटाळा येणार. त्यासाठी तुम्हाला रेग्युलरिटी ठेवावं लागेल. ऑनलाईन लेक्चर पण अटेंड करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं वागायचं तसं त्या तुमच्यानुसार. ठीक आहे, मी काही नाही बोलू शकत. तोपर्यंत बाय बाय.